या केसमधले माझे सगळे साक्षीदार संपले। त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे, मीही माझी बाजू मांडली आणि जनतेनेही आपला कौल दिलाय। आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। जज साहेब, तुमच्या या निर्णयावर या देशातल्या असंख्य स्त्रियांचं अस्तित्व, त्यांचं संरक्षण, त्यांचा कायद्यावरचा विश्वास अवलंबून आहे। बस मला एवढंच सांगायचं। ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही युअर ऑनर, मला काहीच विचारायचं। धर्माधिकारी, असं काय करताय तुम्ही? तिला तिला विचारा काहीतरी। खोटं बोलते ती। मी काही केलेलं नाहीये, मी निर्दोष आहे। जज साहेब, मी निर्दोष आहे। ऑर्डर ऑर्डर। मंगेश सरवदे, तुम्ही शांत राहा। तुम्ही असं बोलणं हा कोर्टाचा अपमान आहे। जज साहेब, मी काही केलेलं नाहीये। ही खोटं बोलते। तुम्ही बोला ना काहीतरी हिला। म्हणून तुला सोडणार नाही मी आता। सोडणार नाही तुला मी। तुम्हाला या केस संबंध काय म्हणायचंय? काय वाटतंय तुम्हाला या केस विषयी? काय वाटणार? माझी मुलगी गमावली मी। तिला न्याय मिळायला हवा। तिच्या कुणाला शिक्षा झाली पाहिजे, बस एवढं। मंगेश सरवदे विरुद्ध मनस्विनी केतकर या केसमधील सर्व साक्षीदारांच्या साक्षी, पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि इतर सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हे विशेष न्यायालय या निर्णयाप्रत येऊन पोहोचलेलं आहे की मंगेश सरवदे यानंच वीणाचा खून केलेला आहे। त्याच्यावर सिद्ध झालेले हे सर्व गुन्हे अतिशय भयंकर आणि घृणास्पद असून त्यासाठी त्याला हे कोर्ट इंडियन पिनल कोडच्या 509, 511, 342, 292 आणि 302 या कलमांखाली आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे। या विजयाचं श्रेय कोणाला देणार? या विजयाचं श्रेय जातं स्त्रीच्या शक्तीला, तिच्या विश्वासाला, तिच्या पावित्र्याला, त्या प्रत्येक स्त्रीला जिने मला ह्या केसमध्ये सपोर्ट केलं। हा विजय मीराचा आहे, शीतलचा आहे, वसुमतीताईंचा आहे, माझ्या आईचा आहे, माझ्या एकटीचा नाही, संपूर्ण स्त्री जातीचा आहे। मीराताई, तुमचं काय म्हणणं आहे? मी या क्षणी फक्त एवढंच म्हणेन की सत्यावरचा आणि कायद्यावरचा विश्वास सोडू देऊ नका। न्याय मिळायला उशीर लागतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो। तू एवढी दिसायला चांगली आहे, सुंदर आहे, शिकलेली बी आहे। तुला तर कुणी बी पसंत करेल ना। मी काय, तू दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर। आणि हे सांगायला आणलं तुम्ही मला इथे? मी कुणाबरोबर राहायचं, कुणाबरोबर राहायचं नाही, कुणाबरोबर संसार करायचा हे माझं मला ठरवू देत ना। रखमे, किती बी जीव तोड मेहनत करून पैसा कमावला तरी तुला ऐशो आरामात नाही ठेवू शकणार मी। माझं भलं पुरं मला कळतं। मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये। अगं काय करून राहिली? कुणीतरी पाहिलं ना? बघू दे, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, कळलं तुम्हाला? माझ्या या परिस्थितीला जबाबदार जो माणूस आहे त्याला शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी स्वतःला माफ नाही करू शकणार। खूप दिवसांनंतर मला मोकळा श्वास घेता येतो। आता हे सगळं विसरायचं। जितक्या लवकर तू हे सगळं विसरशील तितका तुझा त्रास कमी होईल। असं समज ते एक भयंकर स्वप्न होतं जे आता संपलं। आता सगळं ठीक आहे।